नमस्कार. आज आहे नेव्ही डे. तर नेव्ही डे असल्यामुळे या डिफेन्सच्या संबंधातल्या ऑर्डर ॲक्सेप्ट झाल्यात असं म्हटलं तर चूक नाही. 21,772 कोटीच्या डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलनी ऑर्डर दिल्या. त्या 5 कॅपिटल ॲक्विजिशन प्रपोजल डिफेन्स काउन्सिलनी स्वीकार केले. त्याच्यामध्ये वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट, फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, नेक्स्ट जनरेशन रडार वॉर्निंग रिसिव्हर आणि ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर फॉर सर्व्हेलन्स इन कोस्टल एरियाज अशा 5 कॅपिटल ॲक्विजिशन ऑर्डर्स डिफेन्स काउन्सिलनी स्वीकार केल्या. त्यामुळे आज डिफेन्सच्या संबंधातले शेअर तेजीत राहू शकते. महिंद्रा अँड महिंद्रानी क्लास 12 BE6E या व्हेकलसाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केलं आहे. पण 6E हा ट्रेडमार्क इंडिगोचा सुद्धा आहे. त्यामुळे इंडिगो आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यातील वादाला तोंड फुटलं आहे. आता काय काय होत आहे आणि कोर्ट काय करताय हे मात्र या संबंधात पाहावं लागेल. IEXचे व्हॉल्यूम 15.7% वाढले ते 9,689 मिलियन युनिट एवढे झाले. मार्केट क्लिअरिंग प्राईस मात्र कमी झाली आहे 17.7%. ही किंमत 3.3 प्रत्येक युनिटला एवढी झाली. डे अहेड मार्केट व्हॉल्यूम 9.8% वाढलं ते 5,651 मिलियन युनिट झालं आणि रिअल टाईम इलेक्ट्रिसिटी मार्केट व्हॉल्यूम 28% वाढलं ते 3,019 मिलियन युनिट झालं. RVNLला ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून 186.76 कोटीसाठी LOA म्हणजे लेटर ऑफ अवॉर्ड मिळालं. ONGC पेट्रो ॲडिशनमध्ये 1.12% स्टेक आणखी घेतला आणि हा स्टेक 4,906.2 कोटी रुपयाला घेण्यात आला. RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांचा कार्यकाल संपत आलाय. त्यांना एक्सटेन्शन मिळण्याची शक्यता आहे. सध्या जी 6 तारखेला RBIची मीटिंग आहे ही सध्याच्या कार्यकालातली तरी शेवटची MPCची मीटिंग आहे. यामध्ये रेट कटची शक्यता नाही आहे पण CRR कट करण्याची शक्यता बोलली जाते. बँक ऑफ कोरियाची बैठक आहे. त्यांच्या राष्ट्रपतींनी मार्शल लॉची घोषणा केली. 40 वर्षात प्रथमच अशी मार्शल लॉची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती त्यांचे बऱ्याच घोटाळ्यामध्ये अडकले. युन सुंग येवोल असं त्या राष्ट्रपतींचं नाव आहे. अमेरिकेमध्ये जॉब ओपनिंग वाढले, ले ऑफ कमी झाले. टेस्लाची शिपमेंट्स मात्र कमी झाली. क्रूडचा विचार केला तर क्रूड पुन्हा 74 वर आला. इराणवर जर निर्बंध लावले तर इराण
आणि व्हेनेझुएला येथून पुरवठा कमी होईल, ब्राझीलमधून पुरवठा कमी होईल, त्यामुळं क्रूडचा भाव वाढण्याची शक्यता आहे. आणि दुसरं, आता प्रोडक्शन वाढवायचं की कमी करायचं याची समीक्षा दर 3 महिन्यांनी करावी असं ठरत आहे. त्यामुळे 3 महिन्याचा मध्ये अवधी पूर्वीपेक्षा अधिक जाईल, त्यामुळे क्रूडचा भाव वाढेल असं दिसतंय. चीनचा सर्व्हिसेस PMI 52 वरनं 51.5 एवढा झाला. आज बहुतेक शेअर ग्रीनमधलेच दिलेले आहेत, कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या खरेदीचं प्रमाण वाढतं आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 3665 कोटींची झाली आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 251 कोटीची. हे DII आणि FIIचं चित्र बरोबर उलटं सुरू झालं आहे. आज डिफेन्स कंपन्यांच्या शेअरमध्ये जोर राहील, जास्त लक्ष त्याकडे राहील. बहुतेक शेअर तेजीमधले समाविष्ट केलेले आहे. तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवा आणि पहा. HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, गार्डन रिच, लार्सन अँड टुब्रो, IEX, होनासामध्ये प्रमोटरनी त्यांचा स्टेक वाढवला आहे म्हणून. BELचं आत्ता जे वाढत आहे ते साधारण 325चं टार्गेट धरायला हरकत नाही. PB फिनटेक, शोभा, नाल्को, माझगाव डॉक, कोची शिपयार्ड, पॉलीकॅपचं पहिलं टार्गेट 7490 आणि नंतरचं 7510. ओरॅकल, ॲस्ट्रल, अपोलो हॉस्पिटल, सफारी, अपोलो टायर, HCL टेक. पण HCL टेक मात्र 1905च्या वर टिकला तर अपोलो टायर 539 पर्यंत जाऊ शकतो. PVR आयनॉक्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, ONGC, मिश्र धातू. जेव्हा डिफेन्सच्या संबंधी आपण विचार करतो तेव्हा मिश्र धातूचाही विचार करतो. स्पेससाठी सुद्धा जे वेगळ्या प्रकारचे धातू लागतात ते ही कंपनी तयार करते. पॉवर ग्रिड, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, जंबळ फर्टिलायझर, ग्लेनमार्क, फॅक्ट, डेटा पॅटर्न. आणि काल काही लार्ज ट्रेड झाले होते. बेडी ॲसिस्ट, दीपक नायट्रेट, TBO टेक, JSW इन्फ्रा, BDL भारत डायनॅमिक्स, गो डिजिट, CESC, जिंदाल स्टेनलेस, SJVN, शोभा, बँक ऑफ इंडिया आणि JSPL. काल परवा हा आठवडा तरी छान चाललाय. काल परवा मार्केट तेजीत होतं. या तेजीमध्ये स्मॉल कॅप मिड कॅप शेअरचा अधिक समावेश होता. त्यामुळे पोर्टफोलिओचा लॉस लोकांचा कमी झाला असेल. थोडासा दिलासा मार्केटकडून मिळाला असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, आता बजेटसाठी 2 महिने उरलेत. जेव्हा जेव्हा मार्केट पडेल
त्यावेळेला खतांचे शेअर गोळा करण्याचा प्रयत्न करा, कारण खतांचे शेअर वाढायला सुरुवात झाली आहे, फॅक्टही वाढतोय, चंबळही वाढायला सुरुवात झाली आहे, GNFC वाढतोय. तर जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तुम्हाला कमी भावात घेण्याची संधी मिळेल तेवढा 2-3 महिन्यासाठी तुम्हाला ट्रेड घेता येऊ शकतो. बघूया आज मार्केटची लहर काय आहे. मी म्हणते आहे म्हणून ते पडणार नाही किंवा मी म्हणते आहे म्हणून ते वाढणार नाही. जर माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या अंदाजाप्रमाणे नाही झालं तर माझी चूक कुठे होती आहे किंवा कुठे झाली हे शोधण्याची गरज आहे. आणि ते आपण सगळ्यांनीच अंदाजाप्रमाणे जर नाही झाली मार्केटची मूव्हमेंट तर ती चूक शोधायची असते. पहिल्यांदा चूक स्वीकारायची आणि मग ती शोधायची. असं जर चालू ठेवलं तर आपल्यामध्ये प्रगती होऊ शकते. बघूया काय काय होतं. नमस्ते.